सुरू झाला. आणि जी माहिती मिळते त्यानुसार खरं तर अत्यंत गंभीर मुद्दा आहे आणि लोकसभा अध्यक्षांनी जे काही म्हटलेलं आहे त्यामुळे देशामध्ये एक प्रश्न निर्माण झाला आहे की देशाच्या लोकसभेमध्ये पंतप्रधान सुरक्षित नाहीत का. सगळ्यात महत्त्वाची आणि सगळ्यात प्रमुख गोष्ट जर मला तुम्हाला सगळ्यांच्या निदर्शनास आणायची आहे तर ती म्हणजे अशी आहे की आम्ही जेव्हा संसदीय लोकशाहीमध्ये सगळ्यात जर विरोधकांचं अशा स्थान म्हणा किंवा ज्याच्याकडे आपण न्याय मागू शकतो ती भूमिकाचं स्थान म्हणजे आमच्या लोकसभेच्या अध्यक्षांचं आहे. त्यांच्याकडे आम्ही काल का गेलो होतो, आम्ही त्यांच्याकडे यासाठी गेलो होतो की त्यांच्याकडून आम्हाला अपेक्षा होती की त्यांच्या माध्यमातून एक निष्पक्ष भूमिका येईल आणि आम्हाला न्याय मिळेल. आम्ही एकदा नाही आम्ही तीनदा त्यांच्याकडे गेलो. आम्ही त्यांना काय विनंती केली, खरं सांगते मी तुम्हाला, आम्ही त्यांना म्हणणं आमचं असं मांडलं की ज्या तऱ्हेने आम्ही बघितलं निशिकांत दुबे ज्या वेळेला उभे राहतात संसदेमध्ये त्यांना पूर्ण वेळ बोलण्याची संधी मिळते, पण ज्या वेळेला लोकसभेचे विरोधी पक्ष नेता आदरणीय राहुल गांधीजी उभे राहतात आणि ते देशाच्या सुरक्षेबाबतीमध्ये बोलतात, चायनाची होत असलेली घुसखोरीबाबत बोलतात, त्यावेळी त्यांचा माईक सातत्याने जो आहे तो बंद करण्याचं काम होतं. त्यांच्या भाषणाला सातत्याने कोणी ना कोणी उभं राहून त्या ठिकाणी डिस्टर्ब करण्याचा प्रयत्न करतो. आम्ही त्यांना सांगितलं की आम्हाला तुमच्याकडून निपक्षपाताची भूमिकेची अपेक्षा आहे. एकदा गेलो, दोनदा गेलो, तिसऱ्यांदा गेलो, शेवटी जसं ताईंनी सांगितलं 4 वाजता त्यांनी सांगितलं की तुम्ही या, त्याप्रमाणे आम्ही 4 वाजता सुद्धा गेलो. आम्हाला अपेक्षा होती की ते काहीतरी भूमिका सांगतील, परंतु त्यांच्या माध्यमातून कुठल्याही तऱ्हेची भूमिका त्या ठिकाणी आली नाही. आता तुम्ही मगाचपासून जो प्रश्न विचारताय की देशाच्या पंतप्रधानांना तुम्ही त्या ठिकाणी काय करायला गेला होतात, हे बघा, संसदीय लोकशाहीमध्ये आमचा पूर्ण विश्वास आहे. पहिली गोष्ट तर एक मला या ठिकाणी सांगायची की माझ्या आयुष्याची अर्ध आयुष्य हे संसदीय लोकशाहीमध्येच माझं गेलेलं आहे आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची अनुयायी म्हणून मी सांगते, आम्ही देशाच्या संविधानामध्ये संसदेमध्ये पूर्ण विश्वास ठेवतो, त्याचा पूर्ण आदर ठेवतो. काँग्रेस पक्षाची अनुयायी म्हणून मी हे सांगू शकते तुम्हाला की काँग्रेस पक्षामध्ये मी काम करते आणि काँग्रेस पक्षाने आम्हाला काय शिकवलं तर महात्मा गांधीजींनी आम्हाला अहिंसा आणि सत्य शिकवलेले आहे, शांतता शिकवलेली आहे. आम्ही त्या ठिकाणी गेलो होतो. कशाला गेलो होतो, आम्ही फक्त एक बॅनर घेऊन गेलो होतो. आता तुम्ही म्हणाल बांगड्या घालून का गेलात, तर आता बांगड्या काढू शकत नव्हतं, आम्हाला माहीत नव्हतं की आमच्या बांगड्यांचा पण एवढा विषय पुढं होऊन जाईल. आम्ही आपला बॅनर घेऊन त्या ठिकाणी उभं होतो. आमचं म्हणणं हेच आहे की ज्या वेळेला आम्ही ते बॅनर घेऊन उभं होतो मग घाबरण्याचा प्रश्न काय, आम्ही शांततेच्या मार्गाने आंदोलन करत होतो. असं त्या बॅनरमध्ये काय होतं की असं कोणतं पुस्तक ज्याचा तुम्ही उल्लेख केला की जे घ्यायला घाबरत होते देशाचे पंतप्रधान आणि ते आलेच नाहीत. त्यामुळे आमचं म्हणणं असं आहे की या विषयाला खरं तर एक वेगळी दिशा देण्याचं काम चाललेलं आहे. काल ज्या तऱ्हेने चर्चा मीडियामध्ये झाल्या, काल लोकांमध्ये ज्या चर्चा झाल्या, त्याच्यामुळे आज भाजपाने, मला एक प्रश्न विचारायचा आहे की किती विष असावं, म्हणजे निशिकांत दुबेला पंतप्रधानचा सपोर्ट होता का, त्यांच्या वक्तव्याला जे आहे ते अमित शहाचा सपोर्ट होता का, अध्यक्षांचा समर्थन होतं का त्यांच्या वक्तव्याला. ज्या तऱ्हेने तुम्ही महिलांच्या बद्दल कोणाबद्दल बोलताय, पंडित जवाहरलाल नेहरूंजी बद्दल बोलताय, इंदिराजींच्या बद्दल बोलताय, आपल्या सगळ्यांना माहिती आहे पोला दिसले म्हणून त्यांचा सगळ्यांनी देशाने जगाने नेतृत्व स्वीकारणं, तुम्ही त्यांच्याबद्दल बोलताय, सोनियाजी गांधींबद्दल अश्लील बोलताय. समर्थन आहे का पंतप्रधानांचं निशिकांत दुबेला, किती विष त्याच्या मनात आहे आणि किती खोटं बोलायचं, भाजपाने किती नरेटिव्ह खोटे तयार करायची, ह्याला पण काहीतरी सीमा ठेवा. आम्ही महिला खासदार गेलो आणि काय केलं, आम्ही फक्त बॅनर घेतलं. का बॅनरला तुम्ही घाबरलात, ज्यावेळेस महिला का बॅनरला तुम्ही घाबरलात का, ज्यावेळेस महिला मारायला असं सांगितलं जातं त्याच वेळी निशिकांत दुबेंकडनं अरे बाबा, माझ्या महिलांचं आयुष्याची देखील- संसदीय लोकशाहीमध्ये मी सांगितलं माझं अर्ध आयुष्य गेलं. मी बाबासाहेबांची अनुयायी आहे, मी काँग्रेस पक्षाची कार्यकर्ता आहे, तथागत गौतम बुद्धांची अनुयायी आहे, शांतता आणि अहिंसेमध्ये सत्यामध्ये विश्वास ठेवणारी आम्ही मंडळी आहे. संसदीय लोकशाहीमध्ये काम करत असताना कसं काम केलं गेलं पाहिजे याची आम्हाला परंपरा माहिती आहे. पण बॅनर घेऊन उभं राहिल्यानंतर काय असं आम्ही केलं, काय बॅनरला घाबरले असं की कोणत्या रिपोर्टला घाबरली, निशिकांत दुबे त्यांना वाटलं की आता नवीन तो कुठला अमेरिकेचा रिपोर्ट आलाय एप्सम फाईलला घाबरले का, ते पुस्तक राहुलजी देणार आहे त्याला घाबरले. राहुलजी पुस्तक देणार होते म्हणून आले नाही. आता ते तुम्ही संशोधन केलं पाहिजे पत्रकारांनी, का आले नाही. म्हटलंय विशेष म्हणजे कारण महिला त्यांनी काही म्हटलं असलं तर तुम्ही पण सुज्ञ आहात पत्रकार. लोकसभा अध्यक्ष बोलताय, लोकसभा अध्यक्ष म्हणाले औपचारिकपणे बोलताय की मला ते सांगा- काळा डाग लावलाय तुम्ही लोकांनी, ऐका त्यांचा आरोप आहे. ऐका मी मगाचपासून तुम्हाला सांगते, मी बाबासाहेबांची अनुयायी आहे. अजून एक गोष्ट पुन्हा सांगते की तुम्ही जे बोलताय ना काळा डाग लावला, आता काही लोकांनी सांगितलं की बांगड्यांनी काही करण्याचा प्रयत्न होता. मला सांगा एक गोष्ट की त्या ठिकाणी जाऊन आम्ही काय केलं, एक बॅनर घेऊन उभं होतो ना, त्यांच्या कार्यालयाबद्दल